पक्षातील काही लोकांनी षडयंत्र करून आपला बी फॉर्म परत घालवला. आमचे आई वडील आमदार खासदार झाले नाही तर त्याच्यात आमची चुकी आहे का? आम्ही मग राजकारणामध्ये सक्रिय होऊ नाही शकत का? दिल्लीमध्ये सुद्धा जे काँग्रेसची मीटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा माझं नाव घेण्यात आलं. त्यांना एबी फॉर्म मिळालेला नव्हता. एबी फॉर्म जो आहे 28 तारखेला मला मिळालेला होता. त्यांचा मी पैशाच्या जोरावरती मला मिळालेला एबी फॉर्म तुम्ही परत मागवला. परंतु आमच्या पक्षातले जर काही लोक गद्दार निघाले नसते, की अधिकृत उमेदवार असतो मी, की वरोरा भद्रावती विधानसभा जे क्षेत्र आहे याला म्हणजे शिवसेनेला हा लागलेला श्राप आहे. हा लढा फक्त आणि फक्त पक्षातील काही गद्दार लोकांना धडा शिकवण्यासाठी आहे. रवींद्र शिंदे यांच्यावर आपला थेट आरोप आहे का? अगदी बरोबर, थेट आरोप आहे. जिद्द आहे. आता एक वेगळा इतिहास या ठिकाणी आता निर्माण होणार आहे. जनता ही काही म्हणजे मूर्ख नाहीये, यांना धडा शिकवणार आहे. ते सर्वसामान्य लोक आहे. माझ्यासोबत कुठलाही ठेकेदार किंवा कुठलाही मोठा व्यक्ती काम करून नाही राहिला. सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं, सर्व साधारण माझे मित्र हे सगळे म्हणजे स्वतःची ताकद लावून राहिले. आपला मुकेश भाऊ निवडून आला पाहिजे. त्यांना सर्वसामान्य जनतेची काही म्हणजे देवाणघेवाण राहिलेलंच नाही. फक्त आणि फक्त पैशाची भाषा झालेली की हमारे पास अगर पैसा है तो हम किसी को भी खरीद सकते हैं, हम कुछ भी कर सकते हैं. पैशांचा काही दिवसानंतर मारा होणारच आहे. तुमच्याकडे पैसे भरपूरच आहे. पैसे घेणारे जे लोक आहेत, परंतु ते सुद्धा त्यांना समजते की पैसे घेतल्यानंतर सुद्धा मतदान कोणाला करायचं आहे. तुमच्याकडे 500,000 कोटी रुपयांची संपत्ती असेल तरी सुद्धा तुम्ही मुकेश जीवतोडे ला पैशांनी विकत घेऊ शकत नाही. तुमच्यामध्ये अजूनपर्यंत ती ताकद आलेली नाहीये. कुठेतरी यांच्यावरती प्रेशर बनवून यांना कुठेतरी धडा शिकवण्यासाठी प्रतिनिधी लोकांना व जे लोक घराणेशाही चालवून राहिले या सगळ्या लोकांच्यावरती कुठेतरी प्रेशर क्रिएट करण्यासाठी मी 20 तारखेला यांच्या समोर प्रेशर कुकर हे चिन्ह घेऊन समोर जाऊन राहिलो निवडणुकीला. त्याच्यामुळे आम्ही आता लढणारच आहोत आणि जिंकणारच आहोत.